मला वाटते मी ही फर्स्ट ज्वेलरी आहे माझी जी इंस्टाग्रामवरून मागवली होती आणि अन्वीचा ड्रेस, दोन्ही वस्तू व्यवस्थित नाही आल्या. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. स्वतःचे वाजले जवळपास 12:30 आणि कामं आवरली, सगळं आवरलं, जेवण झालं. आणि बघा हे असं सुरू असतं मधामधात. तिला गळ्यात घालायचं असतं कारण माझ्या गळ्यात असल्यामुळे तिला पण असं काहीतरी घालायचं असतं. ॲक्च्युली कंठी होती तिच्या गळ्यामध्ये जी मी काढून ठेवली आहे रिसेंटली, कारण तिला आता ना खूप असं टाईट होतं तो गळ्याला, त्यामुळे मग काढून ठेवलं. तर ॲक्च्युली लग्नाला जायच्याच आधी काढायचं होतं, पण माझं असं होतं की काहीतरी गळ्यात राहायला हवं. ब्लॅक धागा माझ्याकडे नव्हतं तो अवेलेबल, त्यामुळे मग मी लग्न होईपर्यंत ठेवलं आणि आता काढून घेतलं होतं आल्यानंतर. सो हे ॲक्च्युली मी इंस्टाग्रामवरून मागवलेलं. मी बघितलं असेल, मी 1-2दा वेअर केलेला आहे. हा असं पेंडंट होतं ॲक्च्युली याच्यामध्ये. हे आता तुटलं, खूप लवकर तुटलं हे, त्यामुळे त्यानंतर ना इंस्टाग्रामवरून मी काहीच मागवलेलं नाही. कारण मला वाटते मी ही फर्स्ट ज्वेलरी आहे माझी जी इंस्टाग्रामवरून मागवली होती आणि अन्वीचा ड्रेस, दोन्ही वस्तू व्यवस्थित नाही आल्या. अन्वीचा ड्रेससुद्धा साईजमध्ये खूप प्रॉब्लेम झाला, त्याला फिटिंगचं करूनसुद्धा त्याचा प्रॉब्लेम झालेला आणि हे पण खूप लवकर तुटलं. सो ॲक्च्युली कसं आहे ना, ज्वेलरी खूप सुंदर असते इंस्टाग्रामवर, युनिक पण असते आणि जेवढं नॉर्मल शॉपमध्ये जेवढं प्राईज असते त्यापेक्षा थोडेसे हाय असतात, पण ते कसं आहे क्वालिटीज पण तेवढी व्यवस्थित आली ना तर मग ते अफोर्ड तरी करू शकतो आपण. पण जसं आता हे जवळपास 1000 रुपयाचं मी मागवलेलं पूर्ण, तर त्या मानाने खूप लवकर तुटलेलं. वरून दाखवा ना. दुसरी गोष्ट, हा पेंडंट जो आहे ना खूप लवकर ब्लॅक पडला. त्याच्या खाली 2 असे राऊंड होते पेंडंटमध्ये, सो अशा पद्धतीचं ते होतं. इकडे मी साडी वाळू घातली जेणेकरून बघू आता. उन्हाने काल पण घातली, 1-2 दिवस झालं घालते आहे मी कंटिन्यू. किती पुन्हा हे तुम्हाला दिसत असेल तर डाग झालेले आहेत सगळे. 1-2 दिवस झाले, आता बघते याला वाळू घालून डाग जातात की नाही. काही ठिकाणावरचे फेंट झालेले आहेत, पण ते कसं आहे ना, एक साडीच ऑलरेडी एवढी फेंट आहे ना की ही रेड कलरचे डाग पूर्ण उठून दिसत आहेत साडीवर. बघते आता 1-2 दिवस असंच वाळू घालून, जर काही कमी झालं तर ठीक, नाही तर मग काहीच नाही करू शकत. कारण ड्राय क्लीनला पण मी विचारलं, पण ते बोलले की डाग नाही जाणार. चला, आणि आतमध्ये भरपूर उष्णता आहे. त्यानंतर अजय गेलेला आहे आज सकाळीच थोडं बाहेर, प्रतीक वगैरे सोबत, त्यांना काही काम होतं आणि मी तर संध्याकाळपर्यंत रिटर्न येईल. त्यामुळे आम्ही दोघीच होतो आज. नाश्ता पण मी बाहेरूनच मागवलेला, कारण बाकीचे सगळी कामं काढली होती आज, जेवढं पण काही उरलेलं होतं. आणि मग स्वयंपाक घरीच केला, कारण काल पण बाहेर झालं कंटिन्यू. एक तर बाहेरचं खाणं नाहीच होत, आणि किती म्हटलं तरी कसं आहे, एक चेंजेस म्हणून ठीक आहे बाहेरचं, पण कंटिन्यू तर नाहीच खाणं. म्हणून मग स्वयंपाक घरीच केलं, शॉर्टकटमध्ये दाल फ्राय आणि जेवण झालं. असं जवळपास 1.5 तासांनी तन्वीला झोपेन, कारण त्याच्यानंतर मला अजून काही काम आहेत. कारण असं कपड्यांचं तर झालं काम, सगळं आवरून झालं, पण ज्वेलरी अजूनही माझी जिकडे तिकडे झालेली आहे. सगळे लग्नामध्ये घेऊन गेले, त्याच्यामुळे काही असं स्पेसिफिक पॅकेटमध्ये भरून नेलं होतं आणि बाकीचे जे असंच टाकून ठेवलं होतं एखाद्या मोठ्या पर्समध्ये. सो ते सगळं आवरून ठेवायचं आहे, कारण मग वेळेवर कुठं जायचं असलं की अशा वेळेला ना मग ते मिळत नाही ज्वेलरी. सो ते आवरते अन्वीला झोपवल्यानंतर, आणि बघू आता संध्याकाळचं काय शेड्यूल असतं. मे बी अजयला येईपर्यंत उशीर होईल कदाचित. 1-2 ठिकाणी जायचं होतं, पण ते कसं आहे, एकजण मग त्यासाठी घरी राहावं लागतं, त्याच्याशिवाय जातं नाही. कारण मॉल वगैरेमध्ये अन्वीला जर एकटं घेऊन गेलं ना तर प्रॉब्लेम आहे की ती पडून जाते. मग ती शॉपिंग राहिली बाजूलाच, तिच्याच मागे पडावं लागतं. एकतर मग 1-2 नाही ते नागपूरला आता ह्या झालेल्या आहेत इंडोर गेम्स जे असतात लहान मुलांची, ते झालेले आहे. सो ती पण प्लॅनिंग आहे आमची तिला घेऊन जायचं, कारण फर्स्ट टाईम नागपूरला मध्ये असं काहीतरी ओपन झाले. आधी नव्हते, फक्त मोठ्या लोकांचे जे आपले बॅडमिंटन वगैरे आहेत अशा पद्धतीचेच इंडोर गेम्स होते, पण आता लहान मुलांचे सुद्धा आलेले आहेत. आधी मुंबई साईडला वगैरे भरपूर प्रमाणात होते. काजळ नाही, पावडरच लाव. या ठिकाणी पण पूर्ण हे काढून ठेवलेले बॉक्स
फक्त याच्यामध्ये आता काही कपडे प्रेसला दिलेले आहेत, त्याच्यामधलं एक प्रेसला दिलेलं आहे अन्वीचं. याच्यामध्ये मी विचार करते आहे की मरून कलरचं तिचं काहीतरी शिवून घ्यावं. हे एक्झॅक्ट डार्क मरून कलरचं आहे. थोडंसं कॅमेरामध्ये याचं कलर चेंज वाटत आहेत. हे सगळे बॉक्स मला आतमध्ये टाकायचे. तिचे सगळे एकदा ड्रेस प्रेस करून झाले की मग हा झालेला आहे पूर्ण तयार करून, आणि हा पण व्यवस्थित ठेवून आतमध्ये टाकून द्यावं लागेल. कारण आता म्हणजे डेलीमध्ये यांचा काहीच यूज नाही होत. फक्त एखादं फंक्शन असलं तरच मग ते कामात येतं. साईज तेवढंच आहे. हाँ ये लो भैया. काउंट झालं. पुढच्या कोड़ा कोड़ा सद्दा नको. 285 250 के लिए 30. तिथं थांबत आहेत बाबा. जाऊ ना आपण केळी घेऊ. केळी तू दाणा खाणार का? डाळिंब खाणार? बरं डाळिंब खाऊ. डाळिंब घेऊ. अजून काय काय घ्यायचं? अजून काय काय घ्यायचं? हा पडलं. केळी कोणते घ्यायचं? ह्या काय म्हणजे टोपली द्या. नाही त्या नाही. साध्याच साध्याच. हो हो थांब अंगूर दे.
मार्केटमधून जवळपास 8:30 वाजलेत आणि जेवणाचं म्हणजे आज बाहेरूनच थोडंसं मटण आणली. इच्छा पण होती, खूप दिवस झालं पण नाही. गावाकडे जे झालं होतं तेच, त्यामुळे मग ॲक्च्युली आज लेट पण झालं, अजय पण लेट आलं आणि मग मार्केटला पण गेलो कारण आम्ही सगळं भाजीपाला संपलं होतं. त्यामुळे मग बाहेरूनच पार्सल घेऊन आलो आणि आता भाजीपाला जमवला जस्ट. आता बाकीचं थोडंफार ठेवायचं आहे ते ठेवून घेते आणि मग जेवण करू. चला आम्ही जेवण करून घेतो. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट अँड टेक केअर.